बोलतो वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. महासांगवी या ठिकाणी श्रीराम मोतीराम गर्जे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक यांच्या सहकार्याने तसेच तुम्ही श्रोते मंडळी तुमच्या देखील आशीर्वादाने ही प्रवचन रूपी सेवा मी हप ईश्वरी नागरगोजे माझ्याकडे आलेली आहे. तर या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ही ज्ञानी यांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत, ज्यांनी रेड्या मुखी वेद आणले, निर्जीव अशी भिंत चालवली, एवढंच नाही तर पाठीवरती मांडे भाजले, एवढे थोर संत. आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आज प्रवचनाकरिता निवडलेली आहे. ते म्हणजे कोण बरं? तर ते ज्ञानोबराय. बरं, मग ज्ञानोबरायांना या ओवी मार्फत आपल्याला सांगायचं तरी काय? का बरं ही ओवी लिहिली त्यांनी? तर ऐका. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मंग नूतन वेढीजे, आणि तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. म्हणजेच की आता मला सांगा, जुनं झालेलं, जीर्ण झालेलं, कुजलेलं जे कापड आहे ते आपण टाकून देतो का? तर ते जुनं झालेलं आहे, ते मळलेलं आहे, ते खराब झालेलं आहे, कुजलेलं आहे, म्हणून ते आपल्या जवळ ठेवतो का? लय काय नाही, टाकून देतो. त्याचप्रमाणे हा आत्मा देखील वय झाल्यामुळं किंवा हे शरीर थकल्यामुळं या शरीराचा त्याग करतो आणि हा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, दुसरं शरीर परिधान करतो. अहो, आज आपण या ठिकाणी जमलोय ते म्हणजे श्रीराम मोतीराम गर्जे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, वर्ष श्राद्धानिमित्त. अहो, त्यांनी 80व्या वर्षापर्यंत आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलंय. त्यांना स्वतःच्या पायावरती उभा केलंय, त्यांना मोठं केलंय. अहो, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काबाड कष्ट करून आपला संसार जो काही आहे तो अगदी चांगल्या प्रकारे चालवलाय. त्यांचे 3 मुलं म्हणजेच सुनील श्रीराम गर्जे, सुभाष श्रीराम गर्जे आणि संतोष श्रीराम गर्जे असे हे त्यांचे 3 मुलं. आणि त्यांना 2 मुली देखील आहेत. आपल्याला तर सर्व माहितीच आहे, त्या म्हणजे सुरेखा मारकड आणि मंदा डोंगरे. या असा त्यांचा परिवार. आणि त्यांची पत्नी छबुबाई गर्जे या देखील आहेत. अहो, काय सुंदर असा परिवार. त्यांनी जिल्हा परिषद मध्ये नोकरी केली आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनी अगदी खूप कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, रात्रंदिवस झटून आपल्या संसाराचा गाडा त्यांनी हाकलेला. आणि आज त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो. बरं, मला सांगा, का बरं करावा लागतो 10वा? का करावा लागतो 13वा? का करावं लागतं वर्ष श्राद्ध? का करावं लागतं पुण्यस्मरण? तर 10व्याला काय आहे? तिथी आहे. 10वा हा 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी पण करता येतो, परंतु 13वा हा 13व्याच्याच दिवशी करावा लागतो आणि वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्याच दिवशी करावं लागतं. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कार आहेत बरं.
तर 16. परंतु हे 16 संस्कार जरी आपल्या हिंदू धर्मामध्ये असले तरी यापैकी सर्वच संस्कार या जीवावरती होते असं नाही. तर या जीवावरती बाकीचे संस्कार होतील याची काय गॅरंटी नाही. परंतु 3 संस्कार मात्र या जीवावरती हमखास होतात. ते कोणते बरं? तर जीवावर होणारा पहिला संस्कार नामकरण संस्कार. हा संस्कार बाळ जन्मल्यावरती मुलगा असेल तर उजव्या कानात, मुलगी असेल तर डाव्या कानात केला जातो. जीवावर होणारा दुसरा संस्कार तो होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने. तर तो संस्कार कोणता बरं? विवाह संस्कार. आणि जीवावर होणारा तिसरा आणि सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. असे या जीवावरती बाकीचे संस्कार होतील की नाही माहित नाही, परंतु 3 संस्कार मात्र होत असतात. आणि मग मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तर 16 संस्कार आहेत एकूण, आणि 16चे 16 होतील याची गॅरंटी तर नाहीये, पण 3 संस्कार होते. मग 16तून 3 गेले, उरले किती? 16तून 3 गेले, किती उरले? 13. म्हणून करावा लागतो 13वा, कारण त्या दिवशी बाकी सर्व संस्कार या जीवावरती पूर्ण होतात आणि हा जीव मृत्यू लोकातनं बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडल्याबरोबर यम दरबाराकडे जायला निघतो. बरं मग तो लगेच यम दरबारामध्ये पोहोचतो का? तर नाही, त्याला देखील काही वेळ आहे, काही काळ आहे. तर 13वा झाल्यानंतर हा जीव मृत्यू लोकातनं बाहेर पडतो. आणि मग तो प्रवास करत असताना 28व्या दिवशी त्याला एक वैतरणा नावाची नदी दिसते. ही नदी काही साधी सुधी नदी नाही. या नदीमध्ये एकूण 28 प्रकारच्या नरकांची घाण होते. एवढी ती नदी. आणि मग ती नदी तर या जीवाला पार करायची आहे, कारण ती आपल्यासारखी नदी नाही. हिकडून पाय टाकलं की तिकडून निघालं अशी नदी ती नाही. परंतु त्या ठिकाणी कामधेनू नामक एक गाय असते. ती त्या जीवाला पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. ती त्या जीवाला आपल्या पाठीवरती बसवते आणि दुसरीकडे घेऊन, म्हणजे किनाऱ्यावर दुसऱ्या घेऊन जायला मदत करते. पण ती गाय कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही जीवाला आपल्या पाठीवरती बसवते का हो? तर नाही. ती त्याच जीवाला आपल्या पाठीवरती बसवते ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलं असेल, अन्नदान केलं असेल. जर अन्नदान गोदान नसेल केलं तर बघा, सांगतात बघा 10व्याच्या दिवशी, गोदान करा, चांदीची करा, सोन्याची करा. मग चांदीची सोन्याची गाय दान करण्यापेक्षा जिवंतपणीच आपण गोदान करावं, कारण आपल्याला पुण्य देखील लागतं आणि ती वैतरणा नदी देखील सहज पार करता येते. मग आता अगोदरचे 13वेचे 13, नंतरचे हे 28, किती झाले? 41. आणि मग ती नदी पार करायला त्या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती? 59 दिवस लागतात. आणि 59व्या दिवशी तो जीव त्या यम दरबारामध्ये पोहोचतो. मग आधीचे 13वेचे 13, नंतरचे 28 झाले 41, आणि 41 आणि हे 59 किती झाले? 100. आणि मग 100व्या दिवशी हा जीव मात्र त्या ठिकाणी यम दरबारामध्ये पोहोचतो. आणि मग तिथं लगेच स्वर्ग, नरक, वैकुंठ, पाताळ लगेच ठरवतात का? नाही. तिथं चित्रगुप्त नावाचा एक वकील असतो. त्याच्याकडं त्या जीवाच्या जन्मल्यापासून त्यांनी काय काय काम केलं, प्रत्येक क्षणोक्षणाची माहिती त्याच्याकडं असते. म्हणजे त्याने किती जणांचे लग्न मोडिले, कीर्तन ऐकायला गेल्यावर किती जणांच्या चपला चोरील्या, किती जणांच्या फुकटच्या बुंद्या हाणल्या, किती वेळा अन्नदान केलं, किती वेळा पुण्य केलं,
हे त्या फाईलीमध्ये असतं. आणि मग त्या चित्रगुप्त नावाच्या वकिलाला त्या ठिकाणी तिथं न्यायनिवाडा करायला एकूण 265 दिवस लागतात. मग अगोदरचे 100 आणि नंतरचे हे 265 किती झाले? 365. आता 365 हे दिवस कशाचे बरं? वर्षाचे. म्हणून करावं लागतं वर्ष श्राद्ध, कारण याच दिवशी वरती त्या ठिकाणी त्या जीवाचा निकाल लागलेला असतो. परंतु आज देखील बघा ना किती सुंदर प्रकारे या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सर्वजण आपण या ठिकाणी आला, परंतु वर्ष श्राद्धच नाही केलं तर? पण तुम्ही म्हणाल असं कोणी की ज्यांनी केलंच नाही वर्ष श्राद्ध, स्मरणच केलं नाही? तर अहो, आपला ऐरागैराचा सोडा, या भारत देशाचा राजा त्याच्याच मुलांना वर्ष श्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण नव्हतं घातलं. कोण बरं? पंडूराजा. ते ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेले, आता नारद मुनी म्हटल्यावर काय? ते नीलोकात फिरणारे, ते गेले स्वर्गामध्ये. त्यांची आणि पंडूराजाची झाली ना भेट. पंडूराजा म्हणाले की काय कसं होईना केलं? त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अहो माझं सोडा, तुम्हाला तर स्वर्ग भेटलंय, तुमचं खूप चांगलं असेल ना. तुम्हाला आता काय नुसतं आईश आराम, काहीच काम नाही, काहीच नाही, स्वर्ग म्हटल्यावर चांगलं. त्यावेळेस ते म्हणाले की कशाची सुख शांती, कशाचा आराम? पंडूराजा म्हणाले, कशाचा आराम? तिकडे पृथ्वीवरती माझ्या मुलांना म्हणजेच पांडवांना माझ्या नावानं पुण्य स्मरणच नाही केलं, कस काय माझ्या आत्म्याला शांती लाभणार? आणि मग त्यावेळेस सांगितलं की तुम्ही हा निरोप पांडवांना द्या. नारद मुनी आले पृथ्वीवर, बाहेरून आवाज देत आहेत, नारायण नारायण. आता नारायण म्हटल्यावर काय? नारद मुनी ओळखलं पांडवांनी, गोड पाणी केलं आणि विचारलं कस काय न केलं. त्यावेळेस सांगितलं नारद मुनींनी की अहो, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावानं पुण्य स्मरणच नाही घातलं, त्यांच्या आत्म्याला कशी शांती लाभणार? तुम्ही पुण्य स्मरण घाला आणि तेव्हा तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटणार आहे. आणि मग पांडवांनी त्या ठिकाणी पुण्य स्मरण घातलं आणि तेव्हा पंडूराजाच्या आत्म्याला शांती भेटली. त्याच कारणामुळे देखील आपण वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवतो, पुण्य स्मरण घालतो आणि पुण्य स्मरण वर्ष श्रद्धा आपण घालतो. परंतु मला सांगा की या भूतलावर जो कोणी येणार आहे तो एक ना एक दिवस तरी जाणार आहे. परंतु अमरत्व भेटण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते. भेटल्यावर काय होईल बरं? काय होईल बरं भेटल्यावर? तर ऐका, एक राजा होता, तो जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. त्या ठिकाणी त्याने पाहिलं की अरे एक साधू महाराज, ते आपलं सगळं घर दार बायका पोरं सगळं सोडून तिथं तपश्चर्या करतात. जवळ गेला राजा आणि विचारलं, का हो, तुम्हाला जमीन जुमला गाडी गोडी बायका पोरं लेकरं बाळ काही नाही का? तुम्ही एकटे येऊन इथं तपश्चर्या करायला? ते म्हणाले, अरे साधू महाराज म्हणाले, अरे ते बायका पोरं घर दार जमीन जुमला पैसा अडका सगळं सोडून दे, मला तर अमरत्व प्राप्त आहे. त्यावेळेस राजा म्हणाला, असं? त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले, मलाच फक्त नाही अमरत्व, मी दुसऱ्यांना पण अमरत्व देऊ शकतो. त्यावेळेस राजा खूप खुश झाला आणि म्हणाला, मला पण अमरत्व पाहिजे, मला पण अमरत्व द्या. त्यावेळेस सांगितलं की हा जो पुढचा डोंगर दिसतोय ना तो ओलांड आणि त्या ठिकाणी एक जी नदी लागेल ना त्या नदीचं तू पाणी पी, बरोबर तुला अमरत्व प्राप्त होईल. राजा परत धावत त्या ठिकाणी गेला, अमरत्व भेटण्याची इच्छा गेला, उंजळीमध्ये पाणी घेतलं आणि पिणारच. तोच त्याला काही माणसांचा
वेदनेने तडपतानाचा कण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळेस त्याने ठरवलं की अरे आपण जाऊन बघू तरी की अरे ह्या माणसांना झालंय तरी काय. तो जवळ गेला आणि विचारलं, का हो तुम्हाला एवढं वेदना त्रास आहे, कस काय अशी अवस्था झाली तुमची. त्यावेळेस ते वृद्ध माणसं म्हटले की अरे आम्ही अमरत्वाच्या लालसाने या ठिकाणी आलो आणि ते पाणी पिलं. आम्हाला अमरत्व प्राप्त झालंय, आम्हाला मरण येत नाही. किती दिवस झालं, किती काळ उलटला, आम्ही नुसते हाडाचे सांगड आहे. या ठिकाणी पडलेले, आम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही. अरे काहींना बोलता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही. आमची आज खूप वाईट परिस्थिती झाली आहे. राजाने हे सगळं पाहिलं. त्याला वाईट वाटलं आणि तो पुन्हा त्या साधू महाराजांजवळ आला आणि म्हणाला की मला म्हातारपण भेटणार अमरत्व नको, मला तारुण पण भेटणार अमरत्व हवंय. मग त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, बरं तुझ्या इच्छेनुसार. सांगितलं, तीही नदी ओलांड आणि एक तुला सुंदर असं झाड दिसे, त्या झाडाला लागलेली फळं जे काही आहेत ते तू खा, तुला अमरत्व प्राप्त होईल. राजाने सांगितल्याप्रमाणे केलं. झाडाचं फळ तोडलं आणि ते फळ खाणारच. तोच त्याला काही माणसांचा भांडण करतानाचा, एकमेकाला काठीनं दगडानं मारतानाचा आवाज आला. त्या ठिकाणी त्यांनी जाऊन बघितलं तर काय सर्वजण एकाच घरातले. तरी मुलगा म्हणतोय, भांडणं सुरू आहे त्यांच्यामध्ये, आपुलकी प्रेम जिव्हाळा नामक काहीच गोष्ट त्यांच्यात नाहीये. मुलगा वडिलांना म्हणतोय, अरे कशाला घेतलंस तो अमरत्व, तुझ्या नावची जमीन मला कधी भेटते, कधी मला तुझ्या नावची प्रॉपर्टी भेटते, तू कशाला अमरत्व घेतलं. प्रत्येक जण असं एकमेकाला बोलत होत. त्यावेळेस राजाला खूप वाईट वाटलं. राजा पुन्हा निराश होऊन वापस आला आणि आल्यानंतर त्यांनी साधू महाराजांना म्हटलं की अहो साधू महाराज, मला ना म्हातारपण भेटणारं अमरत्व हवंय, ना तारुण्य पण भेटणारं अमरत्व हवंय, मला तर मरण हवंय. आणि त्यावेळेस राजानं, अहो तो राजा अमरत्वाच्या लालसाने त्या ठिकाणी गेला, परंतु शेवटी त्याने मरण पत्करलं. म्हणजे मरण, राजाने मरण घेतलं. आणि नंतर राजा म्हणाला की काय हे जीवन कधीतरी जाणार आहे, आज आहे तर उद्या नाही, म्हणून मरण घेतलं, यामध्ये काहीच नाही. अहो जन्म आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. ज्या क्षणी आपण जन्मलो ना तेव्हापासूनच आपल्या मृत्यूची घडी नेमून दिलेली असते. अहो आज आपल्यावरती आपले वडील किती प्रेम करतात, अफाट प्रेम करतात, त्यांच्या मायेला तोड नाही. त्या ठिकाणी वडील मात्र बाहेरून कडक असतात. परंतु आतमध्ये अमृताचे साठे. म्हणून त्या आई वडिलांची आपण सेवा करा. वडील आपल्या मुलाला रागवतात, खोवळतात, बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये फक्त एवढंच असतं की माझ्या मुलानं घडावं, मोठं व्हावं, त्याला वळण लागावं, म्हणून वडील हे मुलाला खोवळत असतात. असेच एक वडील आपल्या मुलाला सतत वळण लागावं म्हणून सांगायचे. रस्त्याने जाताना कुठं काच दिसली तर बाळा ती जाऊन काच उचल, तो दगड आहे तो उचल, ते बघ तिथं सायकल पडली, कोणाची काय माहित नाही, पण ती सायकल जाऊन उचल. म्हणजे असं सांग. मुलाला प्रत्येक वेळेस राग यायचा, चिडचिड व्हायची की अरे बाबा मला असं सारखंच का सांगतो दुसऱ्यांची कामं करायला. त्याने ठरवलं आता तर आपलं शिक्षण पण झालंय, आपण आता नोकरी शोधण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं, नोकरी करायची आणि त्या ठिकाणी राहायचं. तो मुंबईमध्ये गेला. हातामध्ये पेपर पडला आणि वाचला. बघितलं तर काय, एका ठिकाणी मुंबईमध्ये नोकरीचे फॉर्म होते, इंटरव्ह्यू होता. तो ताबडतोब त्याने आवरला आणि त्या ठिकाणी गेला. गेल्यानंतर तिथं पाहिलं, तिथलचे जे मॅनेजर होते त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सगळे ऑन केले आणि रस्त्यामध्ये सायकल पाडलेली ठेवली.
कुठं कुंड्यातली काही माती खाली पडलेली ठेवली. नळ चालू, लाईट फॅन विनाकारण जिथं कोणी नाही तिथं लाईट फॅन देखील चालू होते. आणि मग हे सगळं पाहिल्यावर जो कोणी यायचा तो त्या सायकल वरून त्या कुंड्यावरून उडी मारून पुढे जायचा. सगळ्यांनी त्या वस्तूकडं दुर्लक्ष केलं. परंतु त्या ठिकाणी तो मुलगा आला. वडिलांची शिकवण होती की अरे साफसुथरं राहायचं, वळण होतं वडिलांचं. गेला, सायकल पडलेली होती, कोणाची काय माहित नाही, उचलली. वडिलांची शिकवण होती. कुंड्यामध्ये माती भरून ठेवली, ती नीट ठेवली. नळ चालू होता तो बंद केला. कागदाचे बोळे पडले होते ते देखील नीट ठेवले. चपला अस्ताव्यस्त होत्या त्या देखील नीट ठेवल्या. आणि नंतर सर्वजण एका लाईनीत बसले. आणि जे कोणी इंटरव्ह्यू घेणार होते त्यांनी सांगितलं की चला आता इंटरव्ह्यूचा टाइम झालाय, तुम्ही बोलवून आणा एका विद्यार्थ्याला. त्या ठिकाणी बोलवायला येणार तो त्या कंपनीचा जो मुख्य होता ना, त्या ठिकाणी आला आणि म्हणाला की इंटरव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि या कंपनीचा जर कोणी मॅनेजर बनू शकतो ना तर तो मुलगा आहे, म्हणून त्या मुलाकडे वोट केलं. त्यावेळेस त्याला काहीच कळेना की अरे मी इंटरव्ह्यू मध्ये मला एक प्रश्न नाही विचारला, माझं नाव गाव काहीच नाही, मी कस काय मॅनेजर. आणि बाकीचे मुलं देखील त्यावेळेस म्हणायला लागले की अहो आमचा इंटरव्ह्यू झालाच नाही तर तुम्ही मॅनेजर कस काय ठरवला. त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही इंटरव्ह्यू सकाळपासून घेतो. आम्ही जे सायकल, कुंडी, नळ चालू, लाईट, फॅन विनाकारणचे चालू ठेवले होते तो एक प्रकारचा तुमचा इंटरव्ह्यू होता. आम्हाला तर फक्त हे बघायचं होतं की अगदी स्वतःच्या घराप्रमाणे कोण या कंपनीची काळजी घेऊ शकतो. म्हणून त्यावेळेस त्याने हंबरडा फोडला आणि लगेच ताबडतोब वडिलांना फोन केला आणि सांगितलं बाबा आज मी तुमच्यामुळे लागलं. बाबा म्हणाले नाही रे बाळा, तू अभ्यास केलास म्हणून तू लागलं. ते म्हणाले अहो अभ्यासातला एक पण प्रश्न नाही, तुमचं वळण आज मला या ठिकाणी कामाला आलंय आणि म्हणून मी कंपनीमध्ये लागलोय. म्हणजे आपल्याला वडील सांगतात काम करायला, रागवतात, परंतु त्यामागे फक्त त्यांचं एकच असतं की अरे आपण आपल्या मुलांना घडावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि मोठं व्हावं. आणि एक तुम्हा सर्वांना मी कळकळीची विनंती करते की तुम्ही आपल्या वाढदिवशी आणि वर्ष श्राद्धाला असेल सुभाष काका, सुनील काका, संतोष काका, मंदाताई, सुरेखाताई या सर्वांना मी एक विनंती करते की तुम्ही एक झाड लावा, वृक्षारोपण करा, एक त्यांची आठवण म्हणून. कारण की झाड हे पर्यावरण रक्षक आहे. ज्या प्रकारे वडील आपल्याला मदत करतात, ते आपल्याला प्रत्येक वेळी साथ देतात, त्याप्रमाणे झाड देखील सावली देण्याचं काम, फळं देण्याचं काम, शेवटी त्याचे लाकडं देखील घरासाठी, आग लावण्यासाठी कामी येतात. म्हणून तुम्ही झाड लावा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि मी राधाताईंना, आई साहेबांना टीव्ही मध्ये पाहिलं होतं सोनीवरती आणि मला त्यांचं म्हणजे दर्शन देखील घेतलं होतं बऱ्याच वेळा प्रत्यक्षात, परंतु त्यांचे विचार मात्र आज मला ऐकायला भेटणार आहेत. म्हणून मी माझी लांबलेली प्रवचनरूपी सेवा याच ठिकाणी थांबवते आणि पूर्ण विराम देते. या जाती केला ईश्वरी महारुद्र नागरगोजी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव